स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। कवटेमहाकाळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील गावांना भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज हिंगणगाव येथे भेट देण्यात आली। उदयराजे भोसले तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनिल लोंढे सर, जिल्हा सरचिटणीस धनंजय शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विशाल पाटील, कोषाध्यक्ष भाजपा अभिजित शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष कम सचिन भोसले, सोशल मीडिया संयोजक कम तालुका नारायण बंडगर रांजणी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भोसले रांजणी, प्रशांत भोसले मेजर रांजणी, भाजपचे विक्रम कोळेकर, सिद्धार्थ लोंढे शेजाळसर, दैनिक सम्राटचे विकास लोंढे, निखिल कांबळे, सोमा वनमोरे तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मुख्य संपादक प्रकाश लोंढे, स्टार इंडिया न्यूज मराठी। या तालुक्याचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले, आमचे सहकारी जिल्ह्याचे कार्यकारी सदस्य धनंजय शिंदे, या तालुक्याचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिजित शिंदे, तालुक्याचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे चिटणीस विशाल पाटील, या नगरीचे ज्येष्ठ शेजाळ सर आणि उपस्थित सर्व हिंगणगाव। भारतीय जनता पार्टी ही पार्टी बूथ सक्षमीकरण करणे हे कशासाठी गरजेचं आहे ते 1-2 मिनिटात सांगतो। भारतीय जनता पार्टी हे 2 खासदारांहून आज जे आपण देशात 1 नंबरची पार्टी बघतो त्याला एकमेव कारण म्हणजे बूथ सक्षमीकरण। भारतीय जनता पार्टीचा मूळ उद्देश, मूळ गाभा आहे की बूथ सक्षम करणे। बूथ अध्यक्ष, बूथ कमिटी, बूथ अध्यक्ष काय करतो की त्या बूथची पूर्ण माहिती त्या बूथ अध्यक्षानं घ्यायची असते आणि त्यासाठी त्याची कार्यकारिणी 11 जणांची, असे 11-12 जण त्या बूथ मध्ये काम करतात। बूथ मध्ये किती एक 50-60 घरं जर असतील तर त्या प्रत्येकाला 1-2 घरं येतात की त्या घराची पूर्ण माहिती तो बूथ अध्यक्ष आणि ती कमिटी घेते। तर यासाठी ही भारतीय जनता पार्टी सगळ्यात जास्त भर देते की भारतीय बूथ सक्षमीकरण करणे आणि त्या दृष्टीने आपण आता तालुकाभर हे दौरे चालू आहेत। आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे आणि त्या पार्टीचा आपण भाग आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे आणि तो अभिमान आपल्याला असणं कशासाठी गरजेचं आहे की ही भारतीय जनता पार्टी ही आपल्या सर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष देणारी पार्टी आहे। आपण बघतोय आत्ताच दुष्काळ पडला, आपलं अवकाळी पाऊस, त्यामुळे झालेले नुकसान आणि त्या नुकसानाचे पंचनामे सरसकट करून आता खात्यात पैसे पण यायला सुरुवात झाली आहे। असं कुठलीही पार्टी आजपर्यंत एवढ्या तळागाळापर्यंत काम करत नव्हती ती भारतीय जनता पार्टी करते। आता राहिला विकास निधीचा प्रश्न, विकास चालू आहे हे आपण बघतोय। म्हणजे देशात सगळ्या बाजूने विकास चालू आहे, मग रस्ते असतील, संरक्षण असेल, शेती असेल, उद्योगधंदे असतील, या सर्व आणि मुख्य गाभा त्यांनी शेतकरी धरलेला आहे। शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। आता एक उदाहरण द्यायचं झालं तर शेजाळ सर आहेत, शेजाळ सर स्वतः सांगतील की डीपीचा प्रश्न किती दिवस त्यांचा पेंडिंग होता, सगळ्यांच्याकडे जाऊन आले पण त्यांना सांगितलं होतं की ही स्कीमच बंद झाली, तुम्हाला सोलर पंप बसवावे लागतील। सोलर पंप म्हणजे 250 फुटाच्या खाली सोलर पंप काम करत नाही आणि आपली पाण्याची पातळी 500 फुटाच्या जवळजवळ खाली असेल तर मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? शेतीला जर लाईटच नसेल, पाणी असून सुद्धा उपयोग नाही ना। पाणी आता आपल्याकडे म्हैसाळचं पाणी सगळीकडे पिरलेलं, पाणी विहिरीत आहे पण ते काढण्यासाठी जर लाईटच नसेल तर शेती करणार कसं?
शेजार सर बऱ्याच शेलपाट्या घालून भेटले मला, तर मार्गी लागलेला आहे, त्याचं एस्टिमेट झालेलं आहे. लवकरच ते डीपी शेजार सरांच्या शेतात बसलेलं, आपण सर्वांनी जाऊन ते डीपी बसलाय का नाही बघायचंय. आपण काय आश्वासन देणाऱ्यातले पुढारी नाही, काम करून काम केले म्हणून सांगणार. त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी काम करते. आपण ही सर्वजण या भारतीय जनता पार्टीच्या आता येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी कोणीही उमेदवार देईल, फक्त कमळ चिन्हावर जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून भारतीय जनता पार्टीला ताकद द्या, त्या उमेदवाराला ताकद द्या. उमेदवाराला ताकद दिल्यामुळे आपल्या भागातला विकास होण्यासाठी ते उपयोगी पडेल, एवढं आपल्याला विनंती करतो. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया. मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर दौऱ्यानिमित्त हिंगणगाव या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दौरे चालू आहेत. त्यातीलच आजचा हा या हिंगणगावचा गावभेट दौरा. या दौऱ्यासाठी उपस्थित आमच्याबरोबर आलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अनिल लोंढे सर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय ज्येष्ठ नेते धनंजय शिंदे साहेब, उपस्थित युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अभिजित शिंदे, भारतीय जनता पार्टीचे माजी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आणि आता सध्या जे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतात ते आमचे सहकारी मित्र विशाल पाटील. हिंगणगाव नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित आदरणीय कामगार नेते, कामगार पतसंस्थेचे चेअरमन महंकाली कारखान्याचे शहाजी कोळेकर साहेब, आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे नेते विक्रम कोळेकर, ज्यांची नूतनच आता तालुका कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते युवा कार्यकर्ते सिद्धार्थ लोंढे, शेजार सर माजी मुख्याध्यापक, त्याचबरोबर सुनील शेजार, कॉन्ट्रॅक्टर निखिल कांबळे, युवा उद्योजक भारत शेजार, या ठिकाणी प्रगतशील शेतकरी, त्याचबरोबर या हिंगणगाव नगरीतील सर्व पत्रकार, सर्व उपस्थित सर्व युवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर. एक गोष्ट सरांनी आता उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी किती प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी जगातला एक नंबरचा पक्ष म्हणून सगळेजण बघतोय आपण की अखंड देशामध्ये भारतीय जनता पार्टी नावारूपाला आलेली आहे जगामध्ये. आज 14 पासून 19 पासून ते आजपर्यंत 2014 भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता केंद्रामध्ये आहे, किंबहुना राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीची केंद्रात राज्यात सत्ता असताना इतकं प्रचंड प्रमाणात या देशामध्ये काम चालू आहे की 2047चं विजन घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी देशाला जागतिक लेवलला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत. आणि हे करत असताना प्रचंड प्रमाणात या ठिकाणी विकास निधी असू दे, अगदी तळागाळातला शेतकरी, तळागाळातली महिला, तळागाळातला नागरिक केंद्रबिंदू ठेवून भाजप काम करत आहे. त्यामध्ये सगळ्या राज्यात काम चालू आहे. मग आपलं गाव तर काय, सगळं प्रत्येक गावचा खेड्यापाड्या वाडी वस्तीवरचा नागरिक काम ठेवून चालू आहे. परंतु तरी सुद्धा आज जर आपण बघितलं, आज गावात काम करत असताना आपण कुठे कमी पडतोय की भारतीय जनता पार्टी म्हणून या कुठल्याही आज बैठका घेत असताना आपल्याला जाणवतंय की भारतीय जनता पार्टी म्हणून काम विकास तळागाळापर्यंत गेलेला आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वात काम करत असताना काही मंडळी, म्हणजे ज्या पद्धतीने एक म्हटलं जातं फेक नेरेटिव्ह, प्रचंड काम या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून होत आहे. स्थानिक कुठल्याही पक्षाचे आमदार असू दे, स्थानिक कुठल्याही पक्षाचे कुठल्याही पक्षाचे असू दे, पण जगात सत्ता, आज राज्यात सत्ता भाजपची आहे, केंद्रात सत्ता भाजपची आहे, निधी भाजपच्या माध्यमातून येतो.
भले हजारो कोटी रुपये त्या शेतकऱ्यांसाठी येत असू देत, नॅशनल हायवेची एवढी मोठी कामं झालेली आहेत, तळागाळातल्या गोरगरीब जनतेच्या आज चूल बंद आहे महिलांची. या ठिकाणी तळागाळात अगदी संडास जर म्हणलं तर संपट, करोडो संडास, करोडो घरं, करोडो प्रमाणामध्ये या ठिकाणी कामं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहेत. पण ते आज आपली पोचतेत कामं. आज अशी परिस्थिती काय तर जबाबदारीने आज या ठिकाणी सांगतो की पक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आपण तळागाळात पोहोचणे आपलं काम आहे. आज सिद्धार्थ या ठिकाणी सर काम करतोय, सिद्धार्थला या ठिकाणी आश्वस्त करतो. विक्रम भाऊ तुम्ही काम करताय, तुम्हालाही या ठिकाणी आश्वस्त करतो. आम्ही सुद्धा काम करत असताना सिद्धार्थ सारखंच काम करत होतो. अगदी सिद्धार्थची सुरुवात जशी आहे सर अशीच आमची सुद्धा सुरुवात होती. त्यामुळे खचून जायची गरज नाही. बलाटे मोठा पक्ष आपला. काम करत असताना जे काय आज तुम्हाला जबाबदारी सांगतो, या 15 वर्षात जे काय काम ह्या तुमच्या गावामध्ये व्हायला लागले, अखंड राज्यात व्हायले, ते भाजपमुळे व्हायले. इथं आता तालुक्यात तुम्ही बघताय की श्रेय वाद विवाद कसे चालू आहेत. आज गावागावात फिरत असताना विक्रम आम्हाला समस्या लोक सांगायला लागले. समजा सुरुवातीची बैठक आम्ही देशीमध्ये घेतली, तिकडून कवठेमंकाळला येणारे रस्ते खराब आहेत. कोकळ्यात बैठक घेतली, कोकळ्यावरून कर्लट्टीला जाणारा रस्ता खराब, कोकळ्यातनं बसाबाजीवाडी जाणारा रस्ता खराब. ज्या गावात बैठक घेईल त्या त्या भागातले तालुक्याला जोडणारे रस्ते. रामपूरवाडीत बैठक घेतली तर रामपूरवाडीतनं कवठेमंकाळला येणारा रस्ता खराब. हिंगणगावात ह्याच्यात बैठक घेतली मळणगावामध्ये, मळणगावातून बोरगावला जाणारा रस्ता. आज 20-20 वर्षे त्या रस्त्यावरती एक खडा सुद्धा पडला नाही. पण हजारो कोटीच्या कामाचं श्रेय या ठिकाणी इतकी मोठी लढाई चालली. तुम्ही व्हॉट्सअपला पिक्चर तालुक्यातली लोक बघताय किती मोठी संघर्ष चालू आहे. मग हे कोणी केलं नाही याचा कधी वाद लागणार आहे. तुझ्यामुळे झालं नाही किंवा माझ्यामुळे झालं नाही. तर 1000 कोटीची 900 कोटीची एवढी कामं अगदी गुहागर पासून विजापूरपर्यंत, अगदी रत्नागिरी पासून ते नागपूर पर्यंतचे रस्ते 1000 कोटीची. मध्ये आधी काय खासदार आमदार आहेत का नाही? तुमच्या पत्रावर एखादा वळला, एखाद्या शहराला येडा मारला म्हणून 900 कोटीचे डिजिटल लावता तुम्ही आणले. मग ह्या तालुक्यातले रस्ते प्रचंड वाहतात काय? 20 वर्ष झाली या तालुक्यावर दुजाभावाची भूमिका काय? या प्रश्नाची उत्तराचा विचार आपण करणार आहे का नाही? निधी देणं म्हणजे हेच आमदाराचं खासदारचं काम आहे का? आज माझ्यासारखा काय, माझा वडील कोण आहे का, माझ्या आमचे लोणीसरांची किंवा आपण पदाधिकारी इथं बसलेले सगळे आज आपण ताकदीने काम करावे, या तालुक्याला निधी आणावे. निधी आणणं म्हणजे आमदाराचं काम आहे का? मग निधी येणं हे शासनाचं, सत्तेत असणाऱ्यांचं एक प्रोटोकॉल नुसार शासन निधी देत असतं. ते डीपीडीसीच्या माध्यमातून असू दे, विविध योजना असू दे, पाणंद रस्त्यावर शासनाचे निधी येतात. मग ते येत असताना त्याच्यावर चालत्या गाडीला स्टिकर लावणं. मग वर्षभरात आज तुम्ही जर कवठेमंकाळ तालुक्याला अशा पद्धतीने बघितलं जात असेल की बाबा एक सेकंड ऑप्शन, म्हणजे आला निधी की स्टिकर लावून छापणं, निवडून आल्यानंतर सगळा गव्हर्नमेंट म्हणजे आभाराचा दौरा सुद्धा आपल्याकडून होत नाही. आणि मग एखादा डीपीडीसीचा निधी वाटप चाललं की मग ते स्टिकर छापायचे, माझ्या प्रयत्नातून आलं, माझ्या शिफारशीनं आलं. निधी हा प्रोटोकॉल नुसार डीपीडीसी नव्हतोय. माझ्यासारखा सामान्य माणूस आज जर इथं जर म्हटलं, आमच्या विक्रम भाऊला म्हटलं, इथं बसलेले एखाद्या गावातल्या युवा एखाद्या पदाधिकाऱ्याला म्हटलं, रामदादाला एखाद्याला म्हणलं की बाबा तुम्हाला 1-2 कोटी निधी देतो, तालुक्यात नीट वाटा, काय त्यांना वाटाय जमणार नाही का? तुम्ही व्यवस्थित क्रायटेरिया लावणार की कुठल्या गावाला किती पाहिजे. पण प्रचंड वाता जी या तालुक्याची झालेली आहे, प्रचंड प्रमाणात जो बॅकलॉग निर्माण झालेला आहे आज उद्योगधंद्याच्या बाबतीत, युवकांच्या बाबतीत, बेरोजगारीच्या बाबतीत, याच्यावर काय बोलणार आहे का? एखादा असा कोण उद्योगधंदा बाबा एखाद्या नेत्याने उभा केलाय का या तालुक्यामध्ये? असेल तर मी आज राजकारणात संन्यास घेतो, बास करतो आम्ही. आणि आज केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे. 2014 पासून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम केलं आहे. परंतु व्यक्ती केंद्रित राजकारण झाल्यामुळं पक्षाचा अजेंडा तळागाळात पोहोचला नाही. काम तुमच्या ग्रामपंचायतचं काम होऊ दे, भाजपमधून निधी येतो ना. सत्ता वर कोणाची आहे? भाजपची. प्रत्येक योजना ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळात येते. हजारो करोड रुपये तळागाळातल्या महिलांना डोळ्यासमोर ठेवून
विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आरोग्याच्या दृष्टीनं 10 लाख लोकांना चष्मे, एक शिबिर घेतलं किती लाखो लोकांना घरपोच चष्मे, काय काय योजना सांगत घेतली बसायची, ही आता वेळ नाही, पक्षाचं काम तळागाळात पोहोचले. परंतु आज या तालुक्यामध्ये जी कशाची गरज आहे, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले नाही, त्याच पक्षाचा निधी घेऊन इतर पक्षातले नेते सत्ता भोगत आहेत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. या तालुक्यातील आज ज्वलंत प्रश्न आहे, तर महंकाली कारखान्याचे आता ते बसलेत, आज तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय कारखान्याच्या बाबतीत, त्या प्रश्नावर आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी काय भूमिका बजावल्या? फक्त आणि फक्त कारखाना ही एक वोट बँक, एक 10,000 5,000 मतांचा गठ्ठा, ह्या उद्देशाने याच्याकडे बघितलं गेलं. कुठल्याही पक्षाचा आमदार असू देत, कोणी असू देत, खासदार, या कारखान्याच्या चालू करण्याच्या बाबतीत आम्हाला म्हणाय नाही कोणी चालू करावा, परंतु हा कारखाना चालू करण्याच्या बाबतीत कोणी धोरण स्वीकारलं का? 130 कोटी 40 कोटीचं कर्ज त्या कारखान्यावर. आज आम्ही क्रायटेरिया यादी घेऊन आहे की बाबा कोल्हापूर जिल्ह्यात अमक्या ठिकाणी 260 कोटी कर्ज असणारा कारखाना ताकदीने चालू आहे. धुराडं जोरात पेटले, लाखो टनाचं गाळप होते. 350 कोटी चालू आहे. आज सोलापूर जिल्ह्यात 400-380 कोटीपर्यंतची कर्ज. मग जिल्हा बँक तुमच्या ताब्यात, सगळे सत्ता केंद्र तुमच्या ताब्यात, बँक 7,000 कोटी 8,000 कोटीचा टर्नओव्हर करणारी बँक. मग एक बाबा 150 कोटी 120 कोटी कर्ज आहे, 60-70 कोटी जास्त काढून तुम्हाला जाणून बुजून हेतू परस्पर हे बंद ठेवण्याचं पाप केलं गेलेलं आहे. ही इतकी मोठी इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग, युवक, प्रचंड मोठा या तालुक्यातील उद्योग व्यवसाय ठप्प झालेला आहे, याच्यावर कोण बोलायला तयार नाही. मग हे बंद पाडण्याचं पाप कोणी केलंय? काल आम्ही ढालगावच्या सभेत म्हणलं की आता बाबा राजकीय अस्थिरतेच्या बाबतीत कोण कशी आघाडी करेल, कोण कशी करेल, परंतु आज जयंत पाटील साहेब एक वेगळी आघाडी करण्याच्या मानसिकतेत आहेत. या तालुक्यातील शेतकरी, या तालुक्यातील युवक, या तालुक्यातील कामगार ज्यांनी महंकाली कारखाना हेतू परस्पर बंद ठेवण्याचं पाप केलं, अशा नेतृत्वातल्या कुठल्याही आघाडीला थारा देणार नाही. आम्हाला म्हणाय नाही कोणी चालू करू दे तो कारखाना, परंतु ही या तालुक्यातली मोठी इंडस्ट्री चालू झाली पाहिजे. 20 वर्ष झालं ज्या पद्धतीनं कॅलिफोर्निया, शांघाय, तासगाव करायच्या भाषा तासगावमध्ये चालू होत्या, त्याच पद्धतीचं राजकारण ह्या तालुक्यात 15-20 वर्ष झालं स्थानिक नेतृत्व अभावी. आणि या ठिकाणी आज आपण भाजप म्हणून हेच रुजवायला आलोय, तुम्हाला हा विश्वास द्यायला आलोय की तुम्ही ताकदीने काम करा. प्रचंड मोठी ताकद असणारा पक्ष आहे हा. चंद्रकांत दादा या ठिकाणी आपले पालकमंत्री आहेत, या ठिकाणी सर्व नेते आपल्या जिल्ह्यातले खमके आहेत, त्यांनी शब्द दिलाय त्या पद्धतीने ताकद देत आहेत. आज लोंढे सरांकडे आपण पत्र गोळा करवले प्रत्येक ग्रामपंचायतची, त्यामध्ये आपण पानंद रस्ते प्रत्येक गावातले 60-70 लाखापर्यंतचे, 50 लाख प्रत्येक 1 किलोमीटर असेल 20 लाख म्हणजे पानंद रस्ते तालुक्यातून प्रस्ताव गोळा करायला लागलोय 10-20 कोटीपर्यंतचे. 25-15 पासून जयाभाऊंकडून आपण निधीची 10-20 कोटीची मागणी करालोय. आज रस्त्यांच्या बाबतीतले प्रश्न आज पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून, शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून आपण मार्गी लावण्याच्या दृष्टीने एक आराखडा तयार करालोय. मग निधी देणं हेच लोकप्रतिनिधींचं काम आहे का? हे आपण आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचवलं पाहिजे. आज जबाबदारीने विक्रम भाऊ तुम्हाला सांगतो माहिती, आम्ही सुद्धा गावात काम करत असताना सुरुवातीच्या काळात असंच होतं, पण पक्षाचा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष असताना त्यावेळेला आपण ही रचनेनुसार काम करत असताना बूथ रचना काय महत्वाची, आम्ही ज्यावेळेला काम करत होतो ह्याच सिद्धार्थ सारखं असंच होतो, काही वेगळं काय नाही. काम करत असताना तुम्ही बूथ रचना सक्षम करा, बूथ मध्ये 12 सदस्य घ्या, त्या सदस्यांना जाणवू दे की बाबा फोन जाऊ दे की बाबा तुम्ही आमच्या पक्षाच्या बूथ प्रमुख आहात, बूथ मधले सदस्य आहात. तो बूथ प्रमुख म्हणजे तिथला सदस्य. इथून पुढच्या काळात त्या बूथ प्रमुखाला ताकद दिली जाईल, त्या शक्ती केंद्र प्रमुखाला ताकद दिली जाईल. भाजपचा जो काही तालुक्यातून अजेंडा येईल, जो काही निधी येईल, जो काही काम येईल ते त्याच्या नेतृत्वात होईल, स्थानिक गावच्या पुढाऱ्याच्या नेतृत्वात होणार नाही, हे आश्वासन या ठिकाणी देतो. त्या आपल्या पदाधिकाऱ्याला ताकद दिली आणि तो बूथ प्रमुख जे आहेत आपले, ते शक्ती केंद्र प्रमुख जे आहेत त्यांच्या माध्यमातून एक सक्षमपणे या गावामध्ये पर्याय उभा. काय नाही, आमच्या झडपी सदस्य वेगळेच होते, कारखान्याचे डायरेक्टर त्यावेळेला आमच्या भागात वेगळे,
40 वर्षाच्या सोसायटीचं परिवर्तन झालं या ठिकाणी. 2 सोसायटी, ज्या सोसायटीच्या जीवावर जिल्हा बँकेला त्या एक प्रतिनिधित्व मिळवत होते, आज 40 वर्षाच्या संस्था आज या ठिकाणी ह्या पक्षाच्या रचनेनं काम केल्यामुळं आज ही जी इतकी स्ट्रॉंग पक्षाची रचना केली आणि हेच गावागावात सांगतोय, त्या रचनेनं तुम्ही रचना करा. ह्या गावाची सत्ता केंद्र सगळी तुमच्या हातात असणार आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. आज 1300 मताच्या फरकानं रांजणी गावचा सरपंच आला होता महाराष्ट्रात. माहिती असेल तर तुम्हाला माहित असेल, विजय कुलकर्णी साहेब. जनता खूप जाणते, फक्त आपण आपल्या पक्षाचं काम तळागाळात पोहोचवलं पाहिजे. पक्षाची रचना स्ट्रॉंग करा. समजा इथं 5 वार्ड आहे, 5 प्रभाग आहे, तिथं 5 बूथ प्रमुख, त्यांच्या अंडर ते 12 सदस्य, 60 जण झाला तुम्ही पदाधिकारी. जी काय पक्षाची ताकद आहे आणि प्रचंड प्रमाणात पक्ष काम करतोय. आता आपण कामरे काही ह्या तालुक्याला नवीन आहे, पण भाजपसाठी हे काही नवीन नाही. आता कळायला लागले सामान्य कार्यकर्त्याला पक्षाची ताकद काय आणि पक्ष काय करू शकतो. आज तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी म्हणून जरी केंद्रात राज्यात सत्ता असली 14 पासून, तरी कधीही आपल्या तालुक्यात कधी वाटलं नाही कुठल्या कार्यकर्त्याला की आपल्या पक्षाची सत्ता आहे. जाणवूच दिलं नाही कधी सत्तेचा. मला वाटत नाही की कधी ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ह्या तालुक्यामध्ये सत्ता आहे असं कुठल्या इथं जाणवलंय. पण ती तफावत आज पालकमंत्र्यांनी सांगितलंय. प्रचंड ताकद आपण देऊ. सगळ्या मंत्र्यांनी सांगितले, नेत्यांनी ताकदीनं आपण या ठिकाणी काम करूया. अगदी पृथ्वीराज बाबा आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आहेत, जिल्हाध्यक्ष आपले सम्राट बाबा माडिक आहेत, सर्व आमदार आहेत या ठिकाणी आणि सांगितलंय ताकद देऊ. त्या दृष्टीनं आज आपण तालुक्याला कार्यालय चालू केले. ज्या ठिकाणी कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उद्घाटन घेणार आहे लवकरच. त्यामध्ये सर्व मंत्री वगैरे मोदे बोलवले, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होणार आहे. त्या कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवले जातील. 2च उदाहरण देतो. अखंड महाराष्ट्रामध्ये जीएमओ म्हणजे जसं पीएमओ आहे, सीएमओ आहे, तसं पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये जीएमओ चालू केले. 15 ऑगस्ट रोजी त्या जीएमओची स्थापना झाली, सुरुवात झाली. आदरणीय लोंढे सर, आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमाला गेलो होतो. शिंदे साहेब, जीएमओचा अर्थ काय? 2च उदाहरण देतो. ताकदीनं तळागाळातल्या लोकांचं काम झालं पाहिजे, वेगानं, गतिशील सरकार. त्या दृष्टीनं पालकमंत्र्यांनी ते जीएमओ ऑफिस चालू केले चंद्रकांत दादांनी. परवा आता निधी आला. आमचे ग्रामपंचायत सदस्य इथं आहेत, नारायण बंडगर, ते म्हणले लिंबेवाडी भागाला स्मशानभूमी नाही, एक स्मशानभूमीला 5 लाख द्या. मी म्हणलं अरे बाबा तिथे जागा नाही, ती जागा ग्रामपंचायतच्या नावावर गुंठेवारी जागा आहे, ती जागा ग्रामपंचायतच्या नावावर करण्यासाठी त्याला प्रांतांची परमिशन पाहिजे. गुंठेवारी खरेदीला त्याला ते विकली पाहिजे, ग्रामपंचायतला बक्षीस पत्र दिली पाहिजे. त्याला वेळ लागेल, 5-6 महिने जातील ना. आदेश तुम्ही द्या म्हणला. लिंबेवाडीला 40 वर्ष झालं स्मशानभूमी नाही. ठीक आहे म्हणलं, 5 लाख रुपये देऊया, बघा तुम्ही फास्ट जागा ती नावावर करा. एका दिवसात त्यांच्याकडे पत्र आहे, सगळ्या गावातल्या ग्रुपवर हिंगण गावात टाका. एका दिवसात यादव चंद्रकांतदादांच्या ऑफिसला संपर्क केला, ठराव घेतला. ठराव ग्रामपंचायतने दिला 16 तारखेला. 17 तारखेला संध्याकाळी आदरणीय माननीय आपले प्रांतसाहेब दिघे साहेबांनी मंजुरीची सही केली होती एका दिवसात. त्यामध्ये तहसीलदारांचा अहवाल आला, बीडीओचा अहवाल आला. बीडीओ सही करताना म्हणले, अहो आज तुम्ही सही करून घेऊन चालाय, दिवाळीची सुट्टी पडणार आहे, दिवाळीच्या सुट्टीत कसं काय तुमचं अजून आता 8 दिवसात होईल काही जागा हस्तांतरित. एका शेतकऱ्याने जागा दिली 1 गुंठा ग्रामपंचायतला. दुसऱ्या दिवशी ती जागा हस्तांतरित झाली. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पूर्वी आमदाराच्या शिफारशीची गरज लागत होती, खासदारांच्या शिफारशीची गरज लागत होती. आज शासनाने इतकं सोपं केलंय. आज तुम्ही प्रस्ताव द्यायचा. आमच्या रांजणीच्या ग्रामसेवकांनी प्रस्ताव दिला कुंभजांना. आज तुम्ही प्रस्ताव द्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मला मेसेज आला, अध्यक्ष 1 लाख रुपये खात्यावर जमा झाले. अभिजित तुम्ही होता ऑफिसला. दुसऱ्या दिवशी इतकं प्रचंड स्पीडनं भाजप काम करत आहे. लाखो रुपये आरोग्याच्या दृष्टीने काम करत आहे. काही सर्वसामान्य जनतेला अवघड नाही ठेवलेलं नाही. सर्व काही प्रशासनानं आपल्या दारामध्ये सर्व सोयी सुखसुविधा आणलेले आणि हेच काम आपल्याला तळागाळात पोहोचवायचं. ही रचना प्रबळ करायची. भविष्य काळ उज्ज्वल आहे. आज जबाबदारीने सांगतो, आज भारतीय जनता पार्टी म्हणून ताकदीने काम करा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी काय लागेल ती ताकद पक्ष म्हणून देण्याची जबाबदारी, ग्वाही या ठिकाणी मी देतो. कसली अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस हे विषय तर सोडून द्या, पण
अगदी केंद्रापर्यंत तुमचं कुठलंही काम असू दे इथल्या सामान्य माणसाचं त्यासाठी आपण प्रयत्न अहोरात्र करू हे आश्वासन या ठिकाणी देतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचा आणि पक्षाची रचना पक्षाचं काम पोचून प्रचंड ताकदीने या ठिकाणी विजयाची भविष्यात तुमच्या नेतृत्वात हवा. तुमचं नेतृत्व पक्ष घडवा लागलाय. पक्षभूत रचना तुमच्याकडून करून घेतो याचा अर्थ तुमचं नेतृत्व पक्ष. आपण आपल्या प्रापंचिक जीवनातून काम करत नाही. प्रत्येकाला आपलं प्रापंचिक जीवन आहे. तर पक्षवरनं फोन करून सांगतो की बाबा तुम्ही बूथ रचना करा, तुम्ही शक्ती केंद्र करून नेमा. ती रचना तुम्ही केली की तुमचं नेतृत्व या ठिकाणी उभा राहणार आहे. तुम्ही ताकदीने काम करा. पक्ष म्हणून ताकद देण्याची आम्ही पदाधिकारी सर्वतोपरी जबाबदारी घेऊ. या ठिकाणी एवढंच सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित मान्यवरांना मी पहिल्यांदा वंदन करतो. याचं कारण असं, भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं असेल तर शेतकऱ्याची नाडी खरी काय अडचण आहे शेतकऱ्याची ही ओळखून काम करावं. आज पानंद रस्ते शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे की आजपर्यंत 70 वर्षात कधी शासनाला समजलं होतं. भावाभावांची डोकी फुटायची, शेजाऱ्यांची डोकी फुटायची, रस्ता मी देत नाही तो देत नाही. परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या शासनानं त्यात देवेंद्र फडणवीस असतील, आपले चंद्रकांत दादा असतील, यांनी काय केलं, खरी काय अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे, आदेशच काढले की कुणावरही अन्याय न होता रस्त्याचं काम पूर्ण करा. शेतकऱ्याला जमीन आहे, इथं पाणी आहे, लाईट नाही, ताबडतोब त्याला कनेक्शन द्या, डीपी मंजूर करून द्या. ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या पूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. याचं कारण असं, एक 8-10 वेळा मी आमदारांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला पत्र सुद्धा दिलं की हा असा डीपी यांना देण्यात यावं. अधिकाऱ्यांना पत्र दिलं की हाय तुमचं काम प्रोसेसवर टाकले, पुन्हा त्याचं 1 नाही 2 नाही 4-5 वर्ष मी सतत त्याचा पाठपुरावा करत होतो. परंतु अद्याप मला यश आलेलं नव्हतं. योगायोगानं लोंढे सरांचा भाऊ माझा क्लासमेट आहे. मी म्हणलं विजयराव, त्यांचं नाव विजयराव म्हणजे असं शिका अडचण आहे काय करूया. मग म्हणजे मी अनिलला सांगतो. अनिल सरांना जाऊन भेटल्यानंतर म्हणले ठीक आहे आपण प्रयत्न करूया. ह्याच्याबरोबर म्हणजे तुमचं काम हे महत्वाचं आहे, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून ह्याला ताकद लावू. असं ताकद लावू म्हणल्यानंतर अनिलराव मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्यावर माझा विश्वास बसलाय, भोसले सरांच्यावर माझा बसलाय, होते का नाही कोणाला. परंतु ह्यांच्या मिटिंगला गेलो आणि त्यांनी पत्र दिले तरी मला त्याचा कॉन्फिडन्स नव्हता, मला विश्वास नव्हता. पण पत्र देऊन ज्यावेळी प्रत्यक्षात त्या डीपीचं माझ्या नावाचं निधी मंजूर झालेलं मला त्यांनी दाखवलं, त्यावेळी मला खरे भारतीय जनता पक्षाच्या शासनाची ताकद काय असते हे मला समजलं. आणि शेतकरी असू दे, गावातला कोणी असू दे, त्याची कसलीही अडचण असू दे, ती भारतीय जनता पार्टी यांचं शासन सोडवल्याशिवाय राहणार नाही याच्यावर माझा ठामपणे विश्वास आहे. आणि काळ्या दगडावरती पाडले एक सांगतो मला, कसलेही काम असू दे ते त्या ठिकाणी हिताचाच निर्णय घेऊन या ठिकाणी होऊ शकते. मला एक सांगा, आपला भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा खासदार हा इथं आपला नाही, तालुक्याचा आमदार आहे नाही, परंतु ह्या दोघांच्याही ताकदीपेक्षा कितीतरी पटीने कामं करण्याची ताकद आज या बसलेल्या मंडळीमध्ये. आणि तुम्ही प्रत्यक्षात कधीही काम घेऊन जावा, ते जर नाही झालं तर गाव सोडील असं तुम्हाला शब्द देतो. आता एवढं जर शासन किंवा हा पक्ष जर आपल्या पर्यंत जर ताकद देत असेल तर आपलं बी काय कर्तव्य आहे की नाही. आपलं जे कर्तव्य आहे ह्या पक्षापासून आपल्या गावचा आता दुसरं सांगायचं म्हटलं तर पावसामुळे नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना आज त्यांच्या खात्यावर पैसे आले. कुणाच्या त्याचं पॅटर्न आहे, त्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आले. बरं सर, तुम्ही बरोबर बोलताय सर. एक गोष्ट बोलू आम्ही तुम्हाला. काय आता शेतकऱ्यांना पैसे आले म्हणजे कसं नुकसान भरपाई झाली, नुकसान झाल्यावरून पैसे आले, हे आले सगळं मान्य आहे सगळं काय. पण शेतकरी काय गरीब मजूर असतो सर. मजुरासाठी कोण काय केलंय का सर? आता लाडकी बहीण योजना मजुरांच्यासाठीच आहे. नाही, लाडकी बहीण ती महिलांसाठी झाली. सर एक मिनिट, आपण म्हणजे बागेत शेतकऱ्यांचं आपण काम शेतकऱ्यांनी आपण काम त्याच्यासाठी काय केलं का तुम्ही काय केलं? आज फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीनं नाही, मला समजा आपण काय करता येईल ऐका, बांधकाम कामगार योजना जी आहे त्या अगदी मजुरांसाठी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.
बांधकाम कामगार त्याची कमिटी केली जिल्हा लेवलला आणि ती इतकं अहो सर, ते बांधकाम कामगार सर, मदत बांधकाम कामगाराचं आहे सर काय त्यांना म्हणायचं काय म्हणजे रोजगार निर्मिती मुलांसाठी. मजुरीसाठी काहीच नाही. हा. बरोबर आतापर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी ह्या भागातनं एक मिनिट. अशी तर चुका लागले ना. आपलं काय चुकलं की ह्या भागातनं भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी नाही, तरी पण आपलं काम चालू म्हणजे आहे. आपलं काय करता येतं म्हणजे शंभर टक्के. आपल्या मजुरांच्या बाबतीत बोलायचं झालं आज तर महिलांच्या त्याचं बाबतीत म्हणा संपूर्ण रेशनिंगला त्याला मोफत धान्य वगैरेचे जे गरिबांसाठी आहे. सर, मी काय म्हणत नाही म्हणून सर. कामगारांना पण आहेच. हा. दुसरी गोष्ट, आज 5 लाखापर्यंत तुम्हाला आरोग्य विमा, आज तुमच्या घरात एखादं ऑपरेशन असेल, एखादा आजारी पडला असेल, ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला 4-5 लाखापर्यंत निधी देऊन तुमचं काम पूर्ण करता येते. पूर्वी एखाद्या चित्रकाराला जर सांगितलं ग्रामीण महिलेचं चित्र काढा तर ती कशी काढायची माहिती का, एकदम म्हणजे प्रसिद्ध चित्रकार, कमरेवर हंडा घेतलेला आणि डोक्यावर जळण घेतलेलं. आज ही परिस्थिती आहे का बघा. आज प्रत्येक गावांना जल जीवन मिशन म्हणून करोडो रुपये येऊन घराघरात नळ आणि पाण्याचा विषय मार्गी लागला प्रचंड प्रमाणात. महिलांच्या कमरेवर चित्रकाराला जर म्हटलं ग्रामीण भागातील महिलेचं चित्र काढा तर चूल फुकत असलेले चित्र काढत होती. आज ते चित्र आहे का. करोडो लोकांना आज घरकुल मंजूर व्हायला लागले, करोडो लोकांना संडास मंजूर झाले. प्रचंड काम आहे. गॅस चूल बंद झाली. प्रचंड जागतिक लेवल आहे. नाही सर आहे ना, हे आता जे भाजी चित्रकार आहे ना, ते आम्हाला मान्य आहे, सगळ्यापेक्षा चांगलं आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी चांगलं आहे. अजून काय करता येतं ते बघूया. प्रत्येकापाशी जायला लागलं online म्हणजे काय नाही. कामाला वगैरे जातात. मुद्दा काय आहे? समजा शेतीचं नुसतं जे- शेतीला जे प्रॉब्लेम आता आहे. थोडक्यात तुमचा मुद्दा लक्षात आला की कामगारांना- तुम्ही नाही, ज्यांना जमीन काय नाही, करायचं, काय करणार सांगा? अशांसाठी हा, उद्योग रोजगार निर्मिती 100% यायला पाहिजे होते. आणि तोच तर मुद्दा आज आपण भाषणात घेऊन चाललाय की बाबा विकासाचा बॅकलॉग जो झालेला आहे 20 वर्षात या तालुक्यात तू बघू. तो भरून काढला पाहिजे. आज इंडस्ट्रीज बंद आहेत तालुक्यात, कुठली MIDC industry आपल्याकडे नाही. मंजूर झाली, युवकांसाठी किती कुठला दिली उद्योग नाही. आज त्या म्हणूनच मी म्हणलो की बाबा जर एखादा उद्योग या लोकप्रतिनिधी केला असेल तर आम्ही राजकारण बसतो, संन्यास देतो. ही प्रचंड वातार झाली आपली. तेवढी मोठी सत्तेतला पक्ष म्हणजे सत्ता असताना देशात कधी इथल्या स्थानिकांना वाटलं नाही. एक कारखाना होता तो पण बंद पडला. MIDC होऊ दिली नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना कधी असं भासलं नाही. त्यामध्ये कसं असेल का म्हणजे ऍडिशनल मध्ये भारतीय जनता पार्टी ज्यावेळी 2014 मध्ये सत्तेत आली त्यानंतर केंद्र शासनाने ज्या योजना विविध आणल्या त्यामध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर उद्योजक निर्मितीसाठी जॉब हा सगळ्याच जनसंख्येला देऊ शकतोय अशी गोष्ट नाही राहिलेली. कारण भारताची लोकसंख्या आज 140 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये